भाई रिवर्स में आना भाई रे रिवर्स येतो काय घाटात R15 डिग्री आणि डॉमिनर आणि सावकाश सावकाश खाली बघा खाली एकदम खाली आहे गाव पण दिसत नाही एवढं चलो पण भाई सबकी लगी पड़ी है सबकी लगी पड़ी है त्या साईडला गाव आहे बघा एकदम खाली छोटं छोटं गाव दिसते त्या साईडला पण दिसते तर मित्रांनो तुम्ही कसे असे मजा असेल ना मजेत राहायला पाहिजे आज आम्ही थोडं लेट राईडवर झालो आहे लेट म्हणजे आता मला वाटते 9:30चा टाईम दिलं मी 10 वाजता निघणार आहे साडे म्हणजे 9चा टाईम दिलेला पण हे लोक बोलतात राहुलला थोडं लेट होणार होतं त्याच्यामुळे मग थोडं लेट टाईम दिलं 9:30चं आणि 10 वाजले जाता आता 10 वाजता निघतो आम्ही ही V4 दिसते ना तुम्हाला एक ती एक आमच्यासोबत आहे आणि ही FD R15 डिग्री आणि डॉमिनर आणि सावकाश सावकाश आरामात मला बोलतात स्लो चालू आणि हे बघा तिथे गप्पारच चालतात गप्पारच चालल्यात बस गाडी आले ट्रक आले आरामात हा या आता फास्टला रोड खराब म्हणून एकदम स्लो जातात बघा तुम्हाला भाई नक्की वाचला काय मी इकडनं गेला तो बस जवळून आले एकदम अरे पाऊस आला डॉमिनर 400 आहे त्याची काय फास्ट जाणार आहे तो त्याच्या मागे काय लागला तुम्ही लोक थोडा आरामात चला ना आपली स्टुडंट आहे यांना आपण तप देऊ शकत नाही त्याच्याला आरामात जाऊ भाई रिवर्स में आना भाई रे रिवर्स येतो काय घाटात भाई पीछे देख के बड़ा भाई पीछे देख के जाने दे कोई नहीं गाड़ी है जाने दो इधर जाने दो भाई काय तो अख्ख्या घाटात असं करेल अरे तो अख्ख्या घाटात असंच करेल तो थांबून चालेल हा चल आपले हा भेटून चल थकत झाले एवढा मोठा ट्रक घेऊन आलाय डिनर ना घेऊन येतोय त्याला एवढं मोठ्या गाडी घेऊन तर आपण त्या साईडला कधी पण जमा सर्व कालमानी वगैरे सर्व आपण त्या साईडलाच राईड केले आज पहिल्यांदा ह्या साईडला राईड करणार आहे त्याच्यामुळे मी थोडा आज स्लो जाणार आहे माझ्यासाठी नवीन रस्ता आहे हा रस्ता नवीन आहे त्याच्यामुळे थोडं सावकाश जायला लागेल कारण की हा हायवे बनवलाय ना हा जाम भारी हायवे बनवलाय मध्ये खड्डे ठेवले त्याच्यामुळे थोडं सावकाश आले का सर्व आरामात चला हायवे एकदम भरलेला आहे लेट राईडला चाललोय ना आपण त्याच्यामुळे हायवे भरलेला आहे सावकाश खड्डे आहेत ना त्याच्यामध्ये एकदम सावकाश चला रोड बघा कसा गेला इकडचं तरी चांगला इकडचं कसं झालाय एकदम बकवास बघ रोड आहे एकदम बकवास हेल्मेट घाल हायवेला आलाय आईकडे हेल्मेट नाही त्यांनी पोलिसांसाठी खास हेल्मेट आणलं वाटते आता घातलं हेल्मेट त्यांनी अरे हाताला त्याचे लागले ना डेंजर लागले झाला
आपल्या समोर पोहोचलं समोर पोहोचलं माझ्याकडे लायसन आहे, यांच्याकडे पण लायसन आहे, तुमचं कोणाला लायसन नसेल. त्या विफोरवाल्याकडे माहीत नाही आहे का लायसन, बाकी सर्वांकडे लायसन आहे. माऊली आगरी कट्टा याच्यात मी नाश्ता केला मस्त, भजी खाली, कांदा भजी खाली सर्वांनी एक प्लेट. आता आम्ही निघतोय. चहा मी आणि राहुलने चहा पण पिला, बाकी कोणीच नाही चहा पिला, आम्ही दोघांनी चहा पिला, ते पण 1/2 केला. नाश्ता इष्टा केला. आता आम्ही निघालो. आता यो सुपर हायवे आहे बघा रस्ता. तो एक गेलाय पुढे, त्यांचे मी हेल्मेट घेतो, हेल्मेट नाही घेऊन आलो, छोटी वाटतं सांगते, हेल्मेट नाही घेतलेलं सांगते, त्याच्यामुळे तो पुढे गेला. तर आम्हाला बोला रोज स्पीड ब्रेकर गेले, त्याच्या पुढे मातृश्री हॉटेल आहे काहीतरी त्याचं, मातृश्री हॉटेल, हां तेच बोला तिकडे सांगते. तिकडे आम्ही चाललो. मला वाटतं तो आमच्या पुढे येऊन राहील उभ्या, कारण की आम्ही थोडा लेटच चाललो. काय म्हणजे आम्हाला रस्ता माहिती पडत होता, नाही तर आम्हाला मॅप लावायची गरज होती, कारण की हा इकडे राहतो ना. इथे रस्ता आहे तो. मला वाटते 3-4 वर्ष आगरी आली इथून जाईल, जाईल म्हणजे इथून गेलं. एवढं आठवण आहे का, एक बाजार लागतो, म्हणजे बाजार म्हणजे दुकान लागलं दोन्ही साईडने, थोडासा 5-10 मिनिटं पुढे गेला राईट साईडला आहे, त्या साईडला राईट साईडला बघून बघून आपल्याला नको रे नको रे नको 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 कोणाच्या मागे लागू नका, आपली लाईन आपण सोडू नका. अरे हो नाही, बाबांकडे जाणार. हो घेऊन कसं जाणार, पण घेऊन कसं जाणार, आजी देते खरं, आम्ही घेऊन जाऊ, पण जाणार कसं. भाई इथून बघा इथे सदानंद महाराज आश्रम, आणि इकडून एकदम डोंगरावर चढायचं आपलं वरती. रस्ता थोडा खराब आहे, आता बनवला का माहिती नाही, पहिला जाम खराब होता. आणि सोपत आवाज बघा माझ्या गाडीचा, आपला धर्मेंद्र भाई हा जोशमध्ये असतो ना, म्हणून पुढे जातो, आपण रिटर्न येतो. आपण रिटर्न म्हणजे आपण बरोबर माहिती, तुम्हाला माहिती होतं, ह्याला नको ह्याला मला नव्हतं माहिती. इकडे बस दुसरं गेट आहे, इकडे एंट्री बस समजतात, तिकडे तो काका एंट्री करतो. आणि स्पोर्ट बाईक आणि जॅकेट बिकेट घालून येऊ नका ना कोणी आले तरी, जॅकेट घातलं तर आपलं काय स्पोर्ट बाईकवाल्याची मेडिसिन बिसिन राहायला सांगते इकडे, म्हणून पाठवत नव्हता काका. काकाला सांगितलं आम्ही इकडचं आहे, तो आपला एक जण आहे तो इकडचा आहे, त्याच्यामध्ये सोडलं सर्वांना, साईन बिन करून घेतली आमची, नाव नंबर. आता तू काका सांगतो का वरती पुढे अजून एक संधी आहे, गेट आहे तिकडे, तुम्हाला थांबवतील संधी. तर बघू कुठपर्यंत आहे गेट तो. इकडून चौकाच ना कधी बघा, खाली डायरेक्ट गेला ना, इकडून उतरला ना गेला खाली. दगडं बघा किती मोठे मोठे आहेत रस्त्याला. धबधबे इथे आहे, तिकडे पाणी पिणे आहे, तुम्हाला पिण्यासाठी पण पाणी आहे, बोर म्हणून ठेवलंय बघा. पावसाला जेवढं लागत ते कोरोनाच्या टायमाला सकाळी दिलं म्हणून सोडून सोडून, त्याच्यामुळे बोरिंग बिरिंग मारून ठेवलं. आम्ही तो घंटाला चालू गाडी. अख्खा डोंगराच्या टॉपला जाणार वाटतं आपण लोक, पूर्ण डोंगरच आहे खाली बघा, खाली एकदम खाली आहे, गाव पण दिसत नाही एवढं वरच्या लोक. भाई सबकी लगी पडी आहे, सबकी लगी पडी आहे. धर्मेंद्र का, हा धर्मेंद्र काय उठू नाही शकत नाही, त्याचा इंडर एकदम खाली आहे, तो दोघं आरोप उठू नाही शकत, त्याच्यावर आरामात चालवतो. गाव कुठे गेला, आपण कुठे येतो.
काय किती उंचालो वरती. गाव कुठे दिसते आता, जंगल कुठे दिसते. अंदरनाथ वरती पाऊस चालू आहे काय. एकदम डोंगराच्या कडेला पण आहेत. पाऊस नाही येणार आहे, ते डोंगरावर नसतं त्याला. गाव बघ कुठे आहे. इथं ना आपण तिकडे जाऊन बघायचं का. अरे पण तिकडे जर रस्ता चांगला असेल तर 7 किलोमीटर आपण आलो तिथून, त्या गेट पासून इथपर्यंत 7 किलोमीटर आहे. मग डोंगर तिथून कुठे झाला बघा. तुम्हाला थोडंसं गाव दाखवलं ना आता कॅमेऱ्यातून. एवढा खाली गाव अजून तरी आपल्याला वरती जायचं आहे. तिकडनं वसईवरून पण कुठून रस्ता आहे असं बोलतात. यांना बोलतो वसईवरून जाऊ आपण जाताना. धर्मेंद्र बोलतो आता रस्ता खराब झालाय तिकडनं, तर तिकडनं रस्ता चांगला असला तर तो बोलला आपण विचारू तिकडे कोणाला तरी आणि मग जाऊ सांगते. रोड चांगला असला तर सांगते जाऊ. बाय खड्डे बिड्डे बघा. मला वाटतं डेली रोजच्या इकडे गाडी घेऊन आला ना, एक अंदाज गाडीचा फुलफुला होऊन जाईल. गाडीचे नट वेगळीकडे होतील, नाही गाडी वेगळ्याकडे होईल. डेंजर रस्ता भाई, डेंजर, खतरनाक आहे. थोडा डेंजर आहे ना, हात पण दुखायला जाऊन आणि बर पण दुखायला लागले. शेंग्यामध्ये चालतच नाही गाडी, शेंग्यामध्ये चालतच नाही. काय झालं सेकंडवर गाडी फर्स्टवर नाही आला राखी गाडी मला. इंजिन एवढं हेटिंग झालंय ना फर्स्टवर चालून चालून सांगायला नको, एवढं हेटिंग झालंय. पोचलेल्या आहेत मंदिरात. मला दिसते मागे मंदिर. आता जस्ट आम्ही पोचलो. एवढा रोड खराब आहे ना तर सांगायला नको. 7 किलोमीटर काहीतरी आहे सांगतो. हा प्रयाग सांगतो 7 किलोमीटर आहे, पण किती किलोमीटर आहे ते माहिती नाही. ॲक्च्युली मला असे वाटते हो असे 7 किलोमीटर. आम्हाला खूप टाईम झाला येता येत आहे आणि गाडी पण एवढी हिटिंग होते ना का सांगायला नको वरती येता येतं. आणि इथे तुम्हाला मागे दिसतं इथे मंदिर आहे. वरती पण पूर्ण इकडे जंगलच जंगल आहे साईडला बीडला. बघा या साईडने तुम्हाला दिसत असेल एकदम खाली खाली आहे. त्या साईडला पण तुम्हाला दाखवतो. गाडी आम्ही इकडे पार्किंग ठेवली. गाडी ह्या साईडला पार्किंग करावं लागते आणि इकडून आपला रस्ता आहे बघा. आणि इकडे ते मंदिर आहे पूर्ण. तर मंदिरात जायचं आपल्याला, एंट्री मारायची आहे. बोललो ना मी एकदम खाली आहे. मागे तुम्हाला दिसेल खाली किती आहे खाली. आणि इकडचं बघा हे मध्येच काहीतरी झालेलं वाटलं ते ह्या साईडला तोडलेलं पण नाही आणि ह्या साईडला पण थोडं थोडं तोडलेलं आहे. बाकी नाही, तुम्हाला दाखवतो एकदम खालचं. ह्या साईडला गाव आहे बघा, एकदम खाली छोटं छोटं गाव दिसते. त्या साईडला पण दिसते. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहेत. आम्ही मध्ये जाऊन आलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोड्या वेळ बसतो तिकडे जाऊन. एकदम शांत चित्त आहे तिकडे, एकदम थंड थंड वाटतं, एकदम गरम होत नाही. तर तो बाबा होते ते मध्ये गेलेले, तर आम्हाला तिकडे जे पंडित होते ते बोलले का तुम्ही थोड्या वेळ बसा, ते येतील. ते जरा जेवण वगैरे होतं, आम्ही जेवलो. जेवण पण कधी असतं माहिती का, दुपारची 12ची आरती असते, ती झाली ना का जेवण असते. आणि संध्याकाळी 8 वाजता आरती झाली ना का ते संध्याकाळी पण जेवण असते. तर मित्रांनो तिकडे आपल्याला व्हिडिओ काढू दिली नाही. तो आलेला कुठले कोणतरी, तो बोलला व्हिडिओ काढू नको. तर आम्ही थोडं पुढे आलो. बघा धुकं किती येत असेल तुम्हाला दिसत असेल. बरं कॅमेऱ्यात धुकं दिसणार नाही. मग आम्ही इकडे विचार केला थोडं थांबतो आणि फोटो काढतो. मग इकडनं ह्या साईडने आम्ही वरती आलो थोडा. तर इकडनं वसईला जायचा रस्ता आहे, पण वसईकडून सांगते 11 किलोमीटर आहे. आणि आपले हे शिरसार फाटा बोलते 7 किलोमीटर आहे. तर हे बोलतात का आपण शिरसार फाट्यावरून जाऊ, कारण की इकडनं पण तिकडनं रस्ता खूप खराब आहे. शिरसार फाट्यावरून इकडनं चांगला आहे, पण हे लोक बोलतात आपण तिकडनं जाऊ, जवळ पडेल तिकडनं जाऊ, लांबून नको सांगते. म्हणून मग आम्ही तिकडनं. आणि इकडे विहीरसारखे आहे काहीतरी, पण त्यात पाणी नाही मिळलं, एकदम झाकून गेले ती, म्हणजे मंजून गेले. विहीर नाही मिळत मला, विहीर नाही वाटतं. इकडे हे लोक बघा फोटो काढायचं मागे.